मी ॲडव्होकेट आकाश बोईनवाड. ह्या व्हिडिओमध्ये आपण आज पोलीस समरी रिपोर्ट्स बद्दल माहिती घेणार आहोत. ज्या महत्त्वाच्या 3 प्रकारच्या पोलीस समरी रिपोर्ट आहेत त्याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. पोलीस समरी ए, समरी रिपोर्ट बी, समरी रिपोर्ट सी. या ज्या तिन्ही प्रकारच्या ज्या रिपोर्ट्स आहेत त्याचं महत्त्व काय व कधी ह्या समरी रिपोर्ट्स पोलीस अधिकारी जे असतात ते न्यायालयामध्ये दाखल करतात. बघा, जेव्हा कधी एखादा गुन्हा घडलेला असतो आणि त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस स्टेशनमध्ये FIR फाईल झालेली असते. FIR म्हणजे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट, प्रथम माहिती अहवाल. अशी जर तक्रार पोलीस स्टेशनला दाखल झालेली असेल तर त्या तक्रारच्या अनुषंगाने पोलीस अधिकारी जे असतात ते तपास करतात त्या गुन्ह्याचा. त्या गुन्ह्याचा तपास करताना आता गुन्ह्याचा तपास म्हणजे काय? तपास इन्व्हेस्टिगेशन यालाच मराठीमध्ये बोलतात तपास. आता गुन्हे बघा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे असतात. तर जसा मर्डरचा गुन्हा झाला, अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा झाला, चिटिंगचा गुन्हा झाला, फ्रॉडचा गुन्हा झाला, खंडणीचा गुन्हा झाला किंवा बलात्काराचा गुन्हा झाला किंवा इतरही प्रकारचे बरेच वेगळे वेगळे गुन्हे असतात. जर अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये जर FIR फाईल झालेली असेल आणि त्याच्या अनुषंगाने पोलीस अधिकारी जे असतात ते इन्व्हेस्टिगेशन करतात. मग इन्व्हेस्टिगेशन मध्ये जरा समजा मारामारीचा गुन्हा दाखल झालेला असेल तर त्याच्यामध्ये काही हत्यार वापरले आहेत का किंवा किती आरोपी आहेत त्यांना अटक करायची आहे किंवा अजून किती आरोपी ज्यांच्या नावं जर FIR मध्ये नसतील तर त्यांचे नावं इतर आरोपींपासून माहिती करून घ्यायची असतील तर त्याच्या अनुषंगाने तपास करतील किंवा जर हत्यार वापरला असेल तर त्या हत्यार रिकव्हर करायचा असेल किंवा काही साक्षीदारांचे जबाब नोंद करायचे असतील याला बोलतात पोलीस तपास थोडक्यामध्ये. बाकी पोलीस तपासामध्ये अजून काही इतरही काही गोष्टी असतात पण आपण हे थोडक्यात जाणून घेतलं पोलीस तपास म्हणजे. आता बघा, जर FIR फाईल झाली आहे, आता आपण ए समरी रिपोर्ट अगोदर माहिती घेऊया. ए समरी रिपोर्ट कधी पोलीस अधिकारी करतात तर ए समरी रिपोर्ट बघा, एखाद्या व्यक्तीने पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली, FIR जर फाईल केली आहे, FIR फाईल केली, पोलीस अधिकाऱ्यांनी तपास केला त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने. पोलिसांनी तपास केला, पोलिसांना असं वाटलं त्या तक्रारीमध्ये की ही घटना जी आहे घटना खरी आहे पण याच्यामध्ये जे आरोपी आहेत त्या आरोपींविरुद्ध पुरावाच नाहीये कुठल्या प्रकारचा. तपासामध्ये पोलीस अधिकाऱ्यांनी तपास तर केला पण पोलीस अधिकाऱ्यांना त्या आरोपी विरुद्ध कुठल्याही प्रकारचा पुरावाच मिळाला नाही किंवा काही आरोपी होते ते आरोपीच मिळून आले नाही. तर अशा केसेसमध्ये जिथे म्हणजे आरोपी विरुद्ध पुरावा भेटत नाही किंवा आरोपी मिळून येत नाही, तपास केल्याच्या नंतरही पुरावाही भेटत नाहीये, तर अशा परिस्थितीमध्ये जे पोलीस अधिकारी असतात ते कोर्टामध्ये ए समरी रिपोर्ट दाखल करतात. ए समरी रिपोर्ट पोलिसांनी कोर्टामध्ये दाखल केला तर त्याच्यानंतर भविष्यामध्ये जर कधी त्या आरोपींविरुद्ध पुरावा मिळून आला किंवा त्या आरोपी मिळून आले तर पोलीस अधिकारी परत पुढील अहवाल कोर्टामध्ये दाखल करून त्या आरोपींविरुद्ध केसही चालवू शकतात. हे ए समरी बद्दलचं होतं. आता आपण बी समरी बद्दल जाणून घेऊया. बघा, जेव्हा बी समरी जाणून घेण्याच्या अगोदर कधी दाखल केली जाते हे समजून घेऊया. जेव्हा कधी गुन्हा पोलीस स्टेशन मध्ये दाखल झालेला आहे, गुन्हा दाखल झाला, पोलिसांनी तपास केला, पुढे पोलिसांनी तपास केल्याच्या नंतर पोलिसांना असं कळून आलं की हा जो गुन्हा दाखल केला हा फक्त द्वेष बुद्धीने दाखल केला आहे आणि खोटी तक्रार आहे ही. खोटी तक्रार किंवा द्वेष बुद्धीने असं जर काही असेल FIR मध्ये आणि चौकशीमध्ये जर असं काही दाखल आढळून आला असेल पोलीस अधिकाऱ्यांना तर तशा केसेसमध्ये पोलीस अधिकारी जे असतात ते बी समरी रिपोर्ट कोर्टामध्ये दाखल करतात. ओके, आता आपण सी समरी बद्दल जाणून घेऊया. बघा, सी समरी रिपोर्ट कधी दाखल करतात पोलीस अधिकारी? जेव्हा कधी FIR जी असते म्हणजे तक्रार ही खरी नसते किंवा खोटीही नसते. लक्षात घ्या, शब्द खूप महत्वाचे आहेत कायद्याचे. जी तक्रार दाखल केलेली आहे फिर्यादीने ती खरी सुद्धा नसते किंवा खोटी सुद्धा नसते पण FIR फाईल झालेली असते पोलीस स्टेशन मध्ये आणि पोलीस अधिकाऱ्यांनी त्या FIR च्या अनुषंगाने तपास केला, इन्व्हेस्टिगेशन केलं. इन्व्हेस्टिगेशन मध्ये पोलीस अधिकारी यांना असं कळून आलं की ही जी तक्रार दाखल केलेली आहे फिर्यादीने ही खरी नाहीये आणि खोटी नाही, पण तपास केल्यावर असं कळून येते सदरची जी तक्रार जी आहे ती दिवाणी स्वरूपाची आहे, म्हणजे सिव्हिल केस बनते, म्हणजे क्रिमिनल केस बनत नाहीये. त्या केसमध्ये जी FIR आहे त्याच्या कंटेंट वरून, त्याच्यामध्ये जे शब्द आहेत, जे तक्रार आहेत त्या तक्रारीवरून आणि चौकशी केल्याच्या नंतर असं समजून येते की ही जी तक्रार आहे ही दिवाणी स्वरूपाची आहे, सिव्हिल स्वरूपाची आहे. म्हणून अशा केसेसमध्ये पोलीस अधिकारी जे असतात ते सी समरी रिपोर्ट कोर्टात दाखल करतात. आता याच्या पुढे जरा आपण बोलूया. बघा, जेव्हा कधी पोलीस अधिकारी ए समरी असो किंवा बी समरी असो किंवा सी समरी असो
अशाच्या समरी रिपोर्ट पोलीस अधिकाऱ्यांनी कोर्टामध्ये जरी दाखल केल्या तरी ते कोर्टाचं डिस्क्रिप्शन आहे, म्हणजे ते कोर्टाचे अधिकार आहेत. पोलिसांनी जर या समरी रिपोर्ट दाखल केल्या आहेत तर त्या ऍक्सेप्ट करायच्या किंवा नाही करायच्या. कोर्ट एकदा ऍक्सेप्ट करू शकते त्या समरी रिपोर्ट किंवा रिजेक्ट सुद्धा करू शकतं. पण जेव्हा कधी पोलीस अधिकारी अशा समरी रिपोर्ट कोर्टामध्ये दाखल करतात तर मेहरबान न्यायालय जे असतं ते न्यायालय जे फिर्यादी आहेत त्या केसमध्ये म्हणजे तक्रारदार त्यांना नोटीस इश्यू करतं की पोलिसांनी अशा रिपोर्ट्स दाखल केलेल्या आहेत, तुमचं काही म्हणणं असेल या रिपोर्ट्सवर तर तुम्ही तसं तुमचं म्हणणं दाखल करा. तर नंतर मग फिर्यादी येतात ते त्यांचं म्हणणं दाखल करतात. मग त्याच्यानंतर कोर्ट पुढची कारवाई कायद्याप्रमाणे पुढे प्रोसीड करतं. आता ह्या पोलीस समरी रिपोर्ट्स बद्दल कायद्यामध्ये कुठे लिहिलेलं आहे बघा. पोलीस समरी रिपोर्ट्स बद्दल कायद्यामध्ये महाराष्ट्र पोलीस मॅन्युअल व्हॉल्यूम 3, अजून सांगतो, महाराष्ट्र पोलीस मॅन्युअल व्हॉल्यूम 3 याच्यामध्ये चॅप्टर 4 याच्यामध्ये पोलीस समरी रिपोर्ट्स बद्दल लिहिलेले आहे. आपले जर अजून काही डाऊट्स असतील पोलीस समरी रिपोर्ट्स बद्दल तर ते तुम्ही मला कमेंट करून विचारा. मी प्रयत्न करेल की तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याची. किंवा तुम्हाला जर वाटत असेल की मी अजून काही कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवावा तर तसंही तुम्ही मला कमेंटमध्ये सजेस्ट करावं. मी नक्कीच आपल्या टॉपिक बद्दल व्हिडिओ बनवेल. धन्यवाद.